एक आंबेगावमध्ये शिव गोरक्षा आश्रम आहे, म्हणजे गोरक्षा मठ म्हणून फेमस आहे. इथे हे जे मागचं झाड आहे हे आश्वस्त स्थळ वृक्ष म्हणून ओळखलं जातं. तर याच्यामध्ये वड, पिंपळ, औदुंबर आणि कडुलिंब असे कंबाईंड झाड नॅचरली आलेलं आहे. तर मी आज दाखवतोच तुम्हाला आहे आणि याचा पूर्ण पत्ता पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हे पुण्याच्या आंबेगाव बुद्रुकमध्ये एक गोरक्ष मठ आहे. तिथे हे अश्वस्त वृक्ष, नॅचरल अश्वस्त वृक्ष आहे, जिथं कडुलिंब, वड, पिंपळ आणि औदुंबर असे एकत्र झाड आहे. हे असं तुम्ही बघू शकता. आणि असा हा दत्त महाराजांचं मंदिराचं परिसर आणि हे पूर्ण असं हे झाड. आणि जर कोणाला या मंदिरात किंवा या झाडाला यायचं असेल तर हे आंबेगावमध्ये गोरक्षनाथ मठ म्हणून आहे, गायमुखच्या जवळ, ते इथे येऊ शकता तुम्ही.